ऐका ना, आज कोल्हापुरी स्पेशल मस्त मसाला टोस्ट करतोय। एक नंबर रेसिपी आहे आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे। अगदी झटपट होते आणि चवीला देखील भन्नाट आहे। तर साहित्य काय घेतले? ब्रेड घेतलेला आहे, त्यानंतर बेसन पीठ घेतलंय। आता त्याच्यामध्ये बघा लाल तिखट, हळद आणि मीठ घातलंय। तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे 1-1 चमचा घेतलेला आहे। त्यानंतर बघा अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरं आणि 2 हिरव्या मिरच्या यांची छान अशी भरडसर पेस्ट करायची पाणी न घालता। आता ती सुद्धा ह्या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं बॅटर तयार करायचं आहे। तर जास्त सैलसर पातळ बनवू नका, थोडंसं असं घट्टसरच बनवा। जसं की ब्रेडला लावता येईल या हिशोबाने तुम्ही अंदाजाने करू शकता। त्यानंतर ब्रेडचा एक एक स्लाइस घ्यायचा आहे, त्याला व्यवस्थित ह्या बॅटरचं कोटिंग करायचं आहे। तर बघा तुम्ही एकदम सगळे ब्रेड आहे ना कोटिंग करून ठेवू नका, नाहीतर ते मऊ पडतात आणि मग तळायला टाकताना तुटू शकतात। तर अशा प्रकारे बघा मस्त ब्रेडला कोटिंग करून घेतलेलं आहे। एका साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। आता त्याच्यामध्ये एक एक ब्रेड टाकून मस्त छान असं कुरकुरीत तळून घ्यायचे। तुम्हाला जर आहे ना तीळ आवडत असतील तर ते सुद्धा लावले ना तर खरंच हे टोस्ट खूप सुंदर लागतात। तर मी ते लावलेले नाही आहेत, तुम्ही पाहू शकाल काय जबरदस्त दिसायला पण आहे आणि चवीला तर भन्नाटच आहे। तर हे टोस्ट तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा मिरच्यांसोबत खाऊ शकता। तर बघा मी आता टोस्ट तळत आलाय तेव्हा मिरच्या टाकल्या आहेत। काय जबरदस्त मसाला टोस्ट तयार झालेला आहे। तर मस्त मिरच्यांसोबत आणि सॉससोबत तुम्ही खाऊ शकता। चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टा असलं तर फॉलो करा। थँक्यू।